देव असो, देवाचा बाप असो, दानव असो का मानव असो, अमर नाही. अमर नाही. एक तुमच्या लक्षात असेल, काही वर्षापूर्वीची घटना आहे. एक अमेरिकेचा प्रसिद्ध डान्सर होता, डान्सर आणि पॉप सिंगर, गायक आणि डान्सर होता. मायकल जॅक्सन त्याचं नाव ऐकलं का कधी? मायकल जॅक्सन. कितीतरी करोडोची, हजारो कोटी रुपयाची त्याची संपत्ती होती. एक लक्षात घ्या. दररोज त्याचं चेकअप करण्यासाठी 50 डॉक्टरची टीम होती त्याच्या घरी. तो जिथं कुठं जायचा ती 50 डॉक्टरची टीम त्याच्या मागं पुढं राहायची. त्याला पाणी सुद्धा दुसरं कोणीतरी तपासून द्यायचं. अगोदर तो माणूस प्यायचा, नंतर तो पाणी प्यायचा. जेवण सुद्धा त्याला तपासल्याशिवाय नव्हतं, डॉक्टरने तपासल्याशिवाय. त्याला असं वाटायचं मी कमीत कमी 150-200 वर्ष तरी जगावं. किती? 150-200 वर्ष. त्यानं त्याचे आई बाप सुद्धा बदलले होते. एक लक्षात घ्या, तो एकदम अमेरिकेमध्ये काळ्या कुटुंबामध्ये, काळ्या लोकांमध्ये जन्मलेला होता. मायबाप सुद्धा त्यानं बदलले. दुसरे मायबाप भाड्यानं घेतले, गोरे. आणि स्वतःचा रंग सुद्धा त्यानं प्लास्टिक सर्जरीच्या द्वारे बदलून घेतला. चामडी बदलली त्यानं स्वतःची. त्याचं नाक त्याला आवडत नव्हतं, त्यानं नाकाची सुद्धा प्लास्टिक सर्जरी केली. अशा कमीत कमी 50-60 सर्जऱ्या, प्लास्टिक सर्जऱ्या म्हणजे ऑपरेशन्स केले. त्यानं सगळा चेहराच बदलून टाकला, चेहराच. आणि त्याला असं वाटायचं माझे डोळे जर कधी निकामी झाले, मला डोळ्यांनी दिसणं गेलं, तर मला डोळे दुसरे कोणाचे तरी बसवायला मिळाले पाहिजे. त्यानं डोनर सुद्धा तयार करून ठेवले होते, म्हणजे डोळे दान देणारे व्यक्ती सुद्धा त्यानं तयार करून ठेवले होते. त्यांना तो पगार देत होता. कधी लिव्हर खराब झालं तर लिव्हर दान देणारा व्यक्ती, कधी हार्ट जर खराब झालं, हृदय, तर हृदय सुद्धा बदलून देण्यासाठी दुसऱ्या माणसाचं हृदय, आणि त्या माणसाला तो घरी बसून पगार देत होता त्याला खाण्यापिण्यासाठी. इतकं सगळं त्यानं केलं. पण अवघ्या केवळ 50 ते 52 वर्ष, मला वाटते 52 वर्षाचा असतानाच 50 डॉक्टरची टीम होती त्याच्या भोवताली, 50 डॉक्टरची. घरामध्येच अटॅक आला आणि घरातच मेला. जिथले तिथं माणसं राहिले, जिथले तिथं पैसा राहिला, ते 50 डॉक्टर सुद्धा काहीच करू शकले नाही, काहीच. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन तरी अनिश्चित आहे. माणसाचं जीवन अनिश्चित आहे. निश्चित जगामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, तो म्हणजे मृत्यू. अटळ सत्य माणसाच्या जीवनातलं. जीवनाचं काही खरं नाही, जीवन खरं नाही. खरं आहे तो मरण खरं. फक्त मरण, मरण आणि मरण. त्रिकालबाधित सत्य माणसाच्या आयुष्यातलं ते म्हणजे मरण. कधी कोणाला चुकलं नाही, एवढं लक्षात घ्या. चला पुढे चला.